ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुण्यामध्ये भाजपनं अर्ज मागे घ्यायला लावल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। पतीला देखील अश्रू अनावर। भाजपवरील याआधीच्या टीकेमुळे कार्यकर्त्यांचा पूजा मोरे यांच्यावर रोष। सोशल मीडियावर ट्रोल केल्याप्रकरणी भाजपच्या पूजा मोरेंची पुणे पोलिसांकडे तक्रार। ट्रोल केलेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही, काही जागा RPI खरात गटाला दिल्यात। मित्रपक्षाने कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न। गुंड गजा मारण्याची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। गुंडांना उमेदवारी दिल्याच्या आरोपानंतर अजित पवारांचं रिपाई खरात गटाकडे बोट। अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेत सचिन खरातांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराचा AB फॉर्म दुसऱ्या उमेदवारानं खाल्ला। एकाच प्रभागात 2 जणांना AB फॉर्म दिल्यामुळे मोठा वाद, तर फॉर्म माझ्याकडनं फाटला असं म्हणत उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळेंचा आरोप फेटाळला। मुंबईमध्ये AB फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून भाजपचा इच्छुक उमेदवार गायब। दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली। निवडणूक आयोगाकडनं शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। सांगलीच्या मिरजमध्ये अर्ज माघारीवरून भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला। गाड्यांची तोडफोड। शिंदेंच्या शिवसेनेतील उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप, तर सागर वनखंडे यांनी आरोप फेटाळले। नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत विरोधात घोषणाबाजी। निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक। अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब। गेल्या 24 तासापासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नाही। मनसे जिल्हाध्यक्षांची माहिती, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय। उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला। ठाकरे बंधूंचा वचननामा आज फायनल होणार। 4 जानेवारीला वचननामा प्रकाशित केल्यानंतर संयुक्त सभांना सुरुवात होणार। बंडखोरांचा बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडनं बंडखोरांशी संवाद। अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची समजूत काढणार। मुंबईमधील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन। तर शर्मिला ठाकरेंकडनं उमेदवारांचं औक्षण। विधानसभेचे अध्यक्ष विरोधी उमेदवारांना धमक्या देतात। संजय राऊतांचा राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप, तर अडीचा डाव खेळणारे कधीही दावे करतात, नार्वेकरांनी आरोप फेटाळले। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 9 उमेदवार बिनविरोध विजयी। भाजपच्या 5 आणि शिंदेच्या 4 उमेदवारांचा समावेश। विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याआधीच बाजी पलटली। भिवंडी महानगरपालिकेमध्ये भाजपनं खातं उघडलं। पद्मानगर प्रभागात 17 मधील सुमित पाटील यांचा बिनविरोध विजय। मुख्यमंत्री फडणवीसांकडनं फोन करत अभिनंदन। 15 ऑगस्ट 2027ला देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार। मुंबई अहमदाबाद अंतर केवळ 2 तास 17 मिनिटांमध्ये पूर्ण होणार। नव्या वर्षाच्या जल्लोषावेळी स्वित्झर्लंडमधील बारमध्ये भीषण स्फोट। फ्रान्स मोंटाना परिसरामध्ये झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।